महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांचा, महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांचा। महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांविरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। महाराज धीरेंद्र शास्त्री यांचा निषेधार्थ काँग्रेस आज आक्रमक झालेली पाहायला मिळाली। एकीकडे धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितलेली आहे, मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झालेली आहे। बघा, माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे, माफी देऊ शकणार नाही। कारण का महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे। म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे। पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा। या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण कोण, या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, ह्या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले। आणि सर्वात महत्त्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती। वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं। मी छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री यांचा आम्ही निषेध म्हणून आंदोलन घेतलं होतं। त्यांना बाबा म्हणणं म्हणजे संतांचा अपमान आहे असं मला वाटतं, कारण का त्यांनी शिवरायांचा अपमान केलेला आहे आणि शिवरायांचा अपमान करताना भाजपाचे नेते व्यासपीठावर होते, त्यांनी त्यांना थांबवलं नाही, पण त्यांना त्यांचं भाषण पूर्ण करून दिलं। याचाच अर्थ ते त्या शिवरायांच्या होणाऱ्या अपमानाचं समर्थन करतायत, हा आरोप मला त्यांच्यावरती आहे। त्यामुळे त्यांना जर थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। बंधू आहेत ते, हनुमंतांना हातावर बटणं दाबून फोन लावून त्यांच्याशी बोलताना त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल। अशा या बंधूंना बंधुगिरीचा कायदा अंतर्गत त्यांना अटक व्हावी ही मी स्पष्ट मागणी करतो आहे। आणि मला अजून एका गोष्टीची लाज वाटते का ठाण्यातली शिवसेनासुद्धा या झालेल्या अवमानावर एक शब्द काढत नाही आहे, म्हणजे ते सुद्धा त्या भाजपाचे गुलाम झालेले आहेत का? बंधू बाबा मुर्दाबाद।